झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। खरं तर विकास आराखडा म्हणजे पुढील 20 वर्षांचं एक सुंदरसं केलेलं नियोजन असतं। मी जातोय अंकुश काकडे, प्रवक्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांच्याकडे। काकडे साहेब, मला सांगा, हा विकास आराखडा म्हणजे तुमच्या दृष्टीनं 20 वर्षाचं उज्ज्वल पुण्याचं कशा दृष्टीनं तुम्ही त्या आराखड्याचं समर्थन कराल? पुढच्या 15 वर्षाचं या ठिकाणी या विकास आराखड्यामध्ये योग्य ते नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। आम्ही अर्थात त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असं म्हणत नाही, महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या सर्वच पक्षांचं याच्यामध्ये योगदान आम्हाला अपेक्षित आहे। केवळ विरोध करायचा म्हणून काही मंडळी करत असतील, परंतु आम्ही त्या विरोधाकडे लक्ष न देता पुणे शहराचा विकास कसा व्हावा आपण या ठिकाणी म्हणता, किंवा आता आमच्या मटकरींनी सांगितलं की कोणत्याही शहराचा, आपल्या देशातील कोणत्याही शहराचा कोणत्याही राजकीय पक्षाकडून 100% त्या ठिकाणी ती सर्व पूर्णत्वाला जाईल अशी परिस्थिती राहत नाही। निधीचा प्रश्न असतो, जागा उपलब्ध करून घेण्याचा प्रश्न असतो, किंवा इतर अनेक अडचणी असतात। त्याच्यामुळे तो विकास आराखडा 100% यशस्वी होईल किंवा तो कार्यरत होईल। थोडक्यात सांगा, सामान्यांना याचा कसा फायदा होणार आहे? काकडे साहेब, थोडक्यात सामान्यांना याचा कसा फायदा होईल तुम्हाला काय वाटतं? मी एकच सांगितलं की सामान्यांसाठी, आता मागाशी सांगितलं, जास्तीत जास्त घरं पुण्यामध्ये निर्माण व्हावीत यासाठी गृहबांधणी क्षेत्राला एक मोठं उत्तेजन देण्याचा प्रयत्न। नक्कीच वेळ कमी आहे, मी जातोय मटकरी यांच्याकडे। मटकरी, मला सांगा, पुण्याचा विकास म्हणजे केवळ बिल्डरांचं धोरण असं समजायचं का? आम्ही कशी वाढेल हा देखील आपण प्रयत्न केलेला आहे। नक्कीच आपल्याकडे वेळ कमी आहे। मटकरी, काय सांगाल, पुण्याचा विकास म्हणजे केवळ बिल्डरांचा विकास असं म्हणायचं का? हो, आता जो सत्ताधाऱ्यांनी आराखडा मान्य केला त्याचा अर्थच हा आहे की फक्त बिल्डरांचा विकास। मी यासाठी म्हणतो, मी की राजकीय द्वेषापोटी म्हणत नाहीये। विकास आराखड्यामध्ये आपल्याला MRTP ऍक्टने हे सक्तीचं केलंय की तुम्ही हा विकास आराखडा कसा अंमलात आणाल याचं एक आर्थिक नियोजन द्यावं लागतं। आमच्या प्रशासनाने नियोजन दिलं की हा जर विकास आराखडा अंमलात आणायचा असेल तर 27,000 कोटी रुपये हवेत। हे 27,000 कोटी रुपये आणण्याची योजना इतकी ठिसूळ आहे की तुम्ही जर ती बघितली तर लक्षात येईल की हा विकास आराखडा कधीच यशस्वी होऊ शकणार नाही। 14,000 कोटी रुपये TDR विकून आणू, प्रीमियम FSI मधून आणू, 3,000 कोटी रुपये अदर ग्रँट्स मधून आणू। मी विचारलं प्रशासनाला की अदर ग्रँट्स म्हणजे काय, कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या ग्रँट्स 10 कोटी धरल्या आहेत, 3,000 कोटी अदर ग्रँट्स याला डिफाईन नाही केलेलं। पुढे सांगितलं की आम्ही पुढच्या 5 वर्षात 3,500 कोटी रुपयाची तरतूद करू पुण्याच्या अर्थसंकल्पात भूसंपादनाला। पुण्याच्या मनपाच्या अर्थसंकल्पात फक्त 1,000 कोटी रुपये संबंध पुण्याच्या विकासाला मिळतात। काकडे साहेब, थोडक्यात सांगा मला, पैसे आणणार कुठून? तुम्ही आणणार कुठून? याच्यामध्ये सांगतो, शहरामध्ये ज्यावेळेला मोठमोठ्या इमारती होत आहेत, चांगल्या प्रकारचे क्लस्टर होणार आहे, या निमित्ताने पुणे शहरामध्ये महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये टॅक्सच्या रूपाने, प्रॉपर्टी टॅक्सच्या रूपाने मोठी रक्कम जमा होणार आहे। आणि ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की TDRच्या रूपाने आम्ही पैसे गोळा करणार आहोत। नक्कीच तुम्ही तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय की भूमी संपादन, त्यातनं बिल्डरांचा विकास आणि त्यातनं येणारा निधी, पण हे चक्र असंच चालू राहील का? याच्या आणखीन काय पैलू आहेत? एका ब्रेक नंतर पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।